मी म्हटलं की देवेंद्रजींनी थोडं जसं इथे लक्ष देतात वर पण लक्ष द्यायला पाहिजे आणि त्यांनी मला वाटतं थोडं घरी पण लक्ष द्यायला पाहिजे. माझा एक प्रश्न आहे तुम्हाला. मला तुमच्या घरच्या प्रश्नांमध्ये नका आणू मला. मला तुमचं ज्या वेळेला मुलाखत घेणार हे जेव्हा नाव माझ्या समोर आलं तेव्हा मला खरं तर नाही तरी मी विचारीन, कारण ते मला दरवेळेस म्हणतात ही जी कंडिशन आहे आपल्या घराची ती प्रत्येक राजकारण्याच्या घरी असते, प्रत्येक बिझी राजकारण्याच्या. तर तुम्ही तुमच्या पर्सनल लाईफमध्ये डू यू हॅव टाईम फॉर हॉलिडेज, डू यू हॅव टाईम फॉर बॉन्डिंग, डू यू हॅव टाईम फॉर टुगेदरनेस? मी म्हणून विचारते की ते सारखे म्हणतात बिझी राजकारणी असेच असतात. तर आय एम जस्ट चेकिंग. काही दिवसांपूर्वी मी माझ्या कट्ट्यावर तुमची आणि शर्मिला वहिनींची मुलाखत पाहिली होती. ती फार गाजली आणि रंगली होती आणि तेव्हा असं लक्षात आलं की त्या पण एकदम फायर ब्रँड आहेत तुमच्यासारख्याच. जास्ती आहेत. सक्रिय राजकारणात घरोघरी मातीच्या चुली. सक्रिय राजकारणात जर त्या आल्या तर तुम्हाला चालेल. आणि घरचं काम करायला तयार आहे. आणि एक वेळास तुमच्या पुढे निघून गेल्या तर झेपेल. एक वेळा तुमच्या पुढे निघून गेल्या तर झेपेल. हो हो हो, इथे काय अभिमानची स्टोरी नाहीये. देवेंद्रजी असे झळकतात माझ्या समोर, येतात जातात येतात जातात दिसतात रोज. पण असं पकडून त्यांच्याबरोबर वेळ घालवायचा किंवा मस्ती करायची असं करताच नाहीयेत. तर ते धरण उशाला असतं, कोरड घशाला असतं. वा वा वा. पण ते रोमॅन्टिक आहेत? नाही, आधी होते? कधीच नव्हते. म्हणजे रोमॅन्स तेवढा जमतही नाही आणि कळतही नाही. त्यांनी सांगितलं असल्यामुळे ते खोटं म्हणता येणार नाही. त्यासमोर खोटं कसं म्हणायचं? माझी तर इच्छा असते की कधी मला म्हणजे तेवढी हिंमत नाही. हॅरी पॉटरचं म्युझिक का नाही? त्यांच्या तोंडाला चिकटपट्टी लावली तर अधिक बरं होईल. त्यांना असे सिक्रेट्स त्यांनी सांगून दिले की आता काय करायचं. पण मला असं वाटतं की तो झाला, म्हणजे तो काळ आता गेला. आता काही फार चमत्कार करण्याची आवश्यकता नाहीये. आता याच्यावर जर मी काय बोललो तर हे चॅनल पक्का सस्पेंड होईल. सो आता तुम्हाला नक्कीच वाटलं असेल की हे 2-3 व्हिडिओज मी तुम्हाला का दाखवतोय. त्यासाठी हा व्हिडिओ एंडपर्यंत नक्कीच बघा. जरा एक वेगळा अँगल मी मांडण्याचा प्रयत्न करतोय, बघा तुम्हाला पटतोय का ते. नमस्कार मंडळी, मी वरद विजय चव्हाण तुम्हा सगळ्यांचं स्वागत करत आहे. मंडळी, आजचा आपला हा व्हिडिओ आहे महाराष्ट्राच्या लाडक्या मामीचा, अर्थातच अमृताताई फडणवीस यांच्याबद्दल. त्यांच्याबद्दल ती म्हण अगदी तंतोतंत खरी बसते आणि ती म्हण म्हणजे लाईक ह ऑर हेट ह बट यू कांट इग्नोर ह. तसंच जेव्हा जेव्हा त्यांचं एखादं गाणं येतं किंवा त्या जेव्हा जेव्हा एका पब्लिक प्लॅटफॉर्मवर येतात त्यावेळेला हेडलाईन्स कशा बनवायच्या याची नॅक त्यांना जरा जास्तच उमगली आहे, नाही का? आता त्या स्वतःहून या हेडलाईन्स बनवतात की आपण सगळे त्यांना जास्तच महत्व देतोय हे आता मला कमेंटच्या माध्यमातून कळवा. मला आठवतंय की जेव्हा जेव्हा त्यांची गाणी येतात तेव्हा ती गाणी आल्यावर ती गाणी बघण्यापेक्षा त्या कमेंट बॉक्समध्येच माझं जास्त लक्ष असतं. मी कधीही कमेंट करत नाही, बट ते कमेंट बॉक्समध्ये काय काय प्रतिक्रिया आल्यात लोकांच्या ते वाचायला खरंच खूप मजा येते. खरंच खूप वेळ चांगला निघून जातो. मला आठवतंय अलीकडेच त्यांचं एक पावसाळ्यातलं गाणं आलं होतं काहीतरी, आणि थोडा आधी आठवतंय तुम्हाला मुंबईत काही फार पाऊस पडत नव्हता, तेव्हा लोकांचं असं म्हणणं होतं की यांचं गाणं ऐकलं जेव्हा त्या ढगांनी तेव्हा ते आपोआप रिटर्न गेले बॅक टू पॅव्हिलियन. आणि जेव्हा मुंबईत धोधो पाऊस पडायला लागला तेव्हा याच लोकांचं असं म्हणणं होतं की इंद्रदेवानी ते गाणं ऐकून ठरवलं यू डिझर्व इट. आणि एक तर सुपर होतं, जेव्हा धोधो पाऊस कोसळत होता तेव्हा एकाने कमेंट केली होती की नवरा पक्ष फोडतो ही ढग फोडणार बहुतेक. बट सॉलिड असतात, काय काय लोक डोकं लावतात, मीम्स बनवतात, सुपर वाटतं. अलीकडेच जेव्हा जेव्हा त्या पब्लिक प्लॅटफॉर्मवर येतात तेव्हा तेव्हा त्यांचा ड्रेसिंग सेन्स बद्दल पण खूप काय काय बोललं जातं. म्हणजे खरं तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याची पत्नी म्हणजे तुमचा रुबाब, तुमचा ऑरा बघून लोकांनी तुम्हाला असं म्हणायला पाहिजे की बाप रे बाप, मी पाहतच राहिलो. की लोकांनी तुम्हाला असं म्हणायला पाहिजे मी बघितलंही नाही तिकडे, मी बघूच शकत नाही. हे आता आय थिंक मामीनी ठरवायला हवं. सगळं स्वातंत्र्य आहे, हे आहे ते आहे, सगळं मान्य आहे, बट ते पण मी मान्य करतो की जेव्हा त्या आयफाच्या प्लॅटफॉर्मवर जातात किंवा बॉलिवूडच्या एखाद्या फंक्शनमध्ये जातात तेव्हा त्यांनी ते वेस्टर्न कॅरी करणं, चला ठीक आहे, चला तुम्हाला त्यांच्या थीम मध्ये रुळायचंय तो रुळा.
फक्त जेव्हा काल का परवाच एक अक्षय कुमार बरोबर जुहू क्लिनिंग बीचचा आय थिंक तो व्हिडिओ होता ना, जर मी चुकत नसेल तर, किंवा त्याच्या आधीचा सुद्धा जॅकी दादांबरोबरचा एक योगा सेक्शनवाला हे होतं मंचावर, सगळं ते मोठं ऑडिटोरियम मध्ये योगा सगळे करत होते. आणि काल सुद्धा मोठ्या मंचावर हे सगळे सेलिब्रिटीज बसले होते, अक्षय कुमार आणि अमृताताई फडणवीस आणि बाकी सगळे मे बी सोशल वर्कर असतील किंवा पॉलिटिशियन्स असतील. त्या याच्यावर त्यांचे जे काही कॉस्ट्युम होता तो म्हणजे मला असं झालं की ठीक आहे, तुम्हाला स्वातंत्र्य आहे, बट तुम्ही एका मुख्यमंत्र्याची पत्नी आहात आणि तुम्ही ग्लोबल प्लॅटफॉर्मवर, कारण हे ग्लोबल प्लॅटफॉर्मवर पोहोचणार आहे, हिंदी भाषिक लोकांपर्यंत हे पोहोचणार आहे, तर त्यांना तुम्ही एक मुख्यमंत्र्याची पत्नी म्हणून रिप्रेझेंट करताय आणि त्याचबरोबर तुम्ही महाराष्ट्राला सुद्धा रिप्रेझेंट करताय. त्यामुळे असं सगळं ते बघून महाराष्ट्रातले लोकांबद्दल त्यांना काही असं गैरसमज व्हायला नको की सगळे असे जरा वेगळेच आहेत जरा हे. बरं, आता ते इतके पब्लिक प्लॅटफॉर्म्सवर जातात, इतक्या सोशल मीडियावर ते ऍक्टिव्ह आहेत, इतका पॅपराझीचं त्यांना सवय आहे की आपण फ्रंटल किती राहायला पाहिजे आणि मंचावर बोलताना जेव्हा खाली कॅमेरे लागलेले असतात आणि इकडे समजा मंच आहे, आता मी जर इकडे चेहरा करून बोलतेय तर ठीक आहे, बट जेव्हा मी पाठमोरी होऊन बोलते एवढ्या त्या स्किन टाईट काय बोलतात त्याला बॉडी फिटिंग कॉस्ट्युम मध्ये, तेव्हा ते किती भयानक दिसेल याची जाण तर त्यांना एव्हाना इतकं पब्लिक अपीअरन्स करून करून तर व्हायलाच पाहिजे, पण ती अजून झालेली दिसत नाहीये. जुहू बीचवर सुद्धा जेव्हा ते क्लिनिंग प्रोसेस चालला होता तेव्हा त्या जेवढ्या ऑकवर्ड नव्हत्या तेवढे त्यांचे आजूबाजूचे ऑकवर्ड झाले होते त्यांचं ते अटायर बघून. बट त्यांना काही फरक नाही पडणार, ते आय थिंक तसंच त्यांना त्यांचं लाईफ जसं जगायचंय तसंच त्या जगणार. मला असं वाटतं कुठेतरी की त्या खूप एकट्या आहेत, खूप लोनली पडतायत, त्यांना या राजकारणाशी काही फार घेणं देणं नाहीये आणि म्हणून स्वतःचं मन कुठेतरी डायव्हर्ट करायला ते या सगळ्या गोष्टी करत असतात. एक तर त्यांचं ट्रान्सफॉर्मेशन तर आपण सगळ्यांनी बघितलेलंच आहे, त्यात त्यांनी स्पष्टीकरण सुद्धा दिलं की मी काही शरीरावर कुठलीही सर्जरी केलेली नाहीये. नंतर मग गाण्याच्या बाबतीत त्यांना विचारलं तर मग माझं स्वातंत्र्य आहे, ते तर मी मानू शकतो की बाबा त्यांचं स्वातंत्र्य आहे, त्यांना गायचं आहे की नाही, तसंच आपलं सुद्धा स्वातंत्र्य आहे की आपण ते गाणं ऐकायचंय की नाही. पण आपण काय करतो, आपण त्यांना ट्रोल करण्याच्या नादात त्या गाण्याचे व्ह्यूज खूप वाढवतो आणि इन द एंड तो जो निर्माता असतो त्या म्युझिक अल्बमचा तो व्यवस्थित कमवून जातो. आणि जरी तो एवढा कमवत नसला, म्हणजे प्रॉफिटमध्ये जरी नसला, तरी एक तीरमध्ये दोन निशाण त्याचे आरामात साधले जातात. कारण या छोट्या छोट्या म्युझिक अल्बम्सना स्पॉन्सर करणं, ही काय फायनान्स करणं, ही काय त्या हिंदीवाल्या निर्मात्यासाठी मोठी गोष्ट नाहीये. तो शिंकला तरी एवढे पैसे पडतील त्याच्या नाकातून. बट जर तुम्ही मुख्यमंत्र्याच्या किंवा आधी समजा मुख्यमंत्री नव्हते पण भाजपच्या एका सिनियर लीडरच्या, जिकडे असं तेव्हा म्हटलं जात होतं की दिल्ली में नरेंद्र और महाराष्ट्र में देवेंद्र, तर अशा एका सिनियर लीडरच्या जरा गुड बुक्स मध्ये राहणं कुठल्याही निर्मात्याला, कुठल्याही या इंडस्ट्रीमधल्या लोकांना आवडेलच. कारण इकडे बाबा मी स्पॉन्सर केलं ना, आता मग या हाताने जरा आपलं काम पण काढून घेऊया, असं दोन्ही बाजूनी होतात गोष्टी. त्याचबरोबर त्यांचे स्टेटमेंट सुद्धा बऱ्यापैकी कधी कधी मला आवडतात, कधी कधी खूप वेगळेच काहीतरी असतात. मला आठवतंय एकदा आधीचं जेव्हा सरकार होतं तेव्हा याने एक इंस्टाग्राम का फेसबुकवर असा फोटो टाकला होता की बघा केवढे खड्डे, केवढा भ्रष्टाचार मुंबई हे सगळं सफर करतोय. कदाचित आत्ताच्या काळात ग्लॅमरच्या या दुनियेत असल्यामुळे, वावरत असल्यामुळे, एक सेलिब्रिटी तयार झाल्यामुळे त्यांना आत्ताचे खड्डे दिसत नसावेत. पण ऑन द अदर हँड त्यांनी एक सेन्सिबल स्टेटमेंट सुद्धा दिलं होतं, जे आय थिंक फडणवीस साहेबांना सुद्धा आवडलं नव्हतं. जेव्हा पत्रकारांनी त्यांना विचारलं की तुमच्या पत्नींचं असं असं म्हणणं आहे, तर त्याच्यावर त्यांचं म्हणणं होतं की मला कीव येते तुमच्या या प्रश्नांची. बट मामींचं असं स्टेटमेंट होतं की वैश्याला, प्रॉस्टिट्यूशनला एक व्यवसाय म्हणून बघावं, त्याला ती मान्यता मिळावी. तर ते मला ऍक्च्युली त्यांच्याकडनं एक्सपेक्टेड नव्हतं, पण त्यांचं म्हणणं पटलं. बट आय थिंक कुठलंही गव्हर्नमेंट ते एवढं सिरियसली घेणार नाही, कारण शेवटी लोकांना तिकडे जावंसं वाटत असलं तरी सुद्धा त्यांना एक आपल्या इक्वॅलिटीमध्ये बघणं हे लोकांना पसंत पडणार नाही. आणि एनिवेज तो राहायला मुद्दा बाकीचा सरकारचं जाऊ दे, पण मामींनी हे स्टेटमेंट दिलं ते मला अनएक्सपेक्टेड होतं, एवढं मात्र निश्चित. आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की त्या जरा एकट्या पडतायत, कारण तुम्ही बघितलं असेल की बरेच वेळा त्या ओपनली या पब्लिक प्लॅटफॉर्म्सवर बोलतात की मी फक्त देवेंद्रजींना असं इकडून तिकडे तिकडून इकडे जाताना
बघते, बाकी असं आमचा एवढा टाइम स्पेंड आम्ही करत नाही. आणि एकदा जर मी चुकत नसेल तर राजसाहेब ठाकरेंचा त्या इंटरव्ह्यू घेत होत्या, तेव्हा तर त्या इतक्या, मला तर वाटलं होतं आता रडायला लागतील त्या. कारण त्यांनी राजसाहेब ठाकरेंना प्रश्न विचारला होता की तुम्ही तुमचा संसार कसा टिकवलाय, की असंच तुम्ही पण यांच्यासारखे असता का, की सतत राजकीय दौऱ्यांवर असता, घरी तुम्ही वेळ देत नाही, मग तुमचं बॉन्डिंग कसं होतं, तुम्ही इमोशनली एकमेकांशी अटॅच कसे होता, तुमचं प्रेम कसं टिकून राहतं, तुम्ही संसार कसा टिकवून ठेवलाय. एवढे फाड 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 फॅमिली मॅटरच्या, पर्सनल फॅमिली मॅटरच्या संदर्भात जेव्हा प्रश्न राजसाहेबांना विचारण्यात आले, तेव्हा फर्स्ट टाइम मी त्या माणसाला असं ओशाळलेलं बघितलं. तो असं एम्बॅरेस झालेला, त्याने मी कधी मंचावर त्यांना बघितलं नव्हतं एम्बॅरेस होताना. ते आता हे काय मध्येच विचारतायत असं त्यांचं काहीतरी झालं होतं. आणि त्यात ते बोलले सुद्धा की मला माहिती नव्हतं एवढ्या पब्लिक प्लॅटफॉर्मवर तुम्ही एवढ्या पर्सनल गोष्टी काढाल म्हणून. तर हवं तर मी बोलतो देवेंद्रजींशी आणि मी त्यांना काही काही जागा पण सुचवतो जिकडे त्या तुम्हाला घेऊन जातील, बट हे तुमचं तुम्ही बघा असं मग त्यांनी ते वेळ मारून दिली. सो मला असं त्यांचे 2-3 जे काय आता मी क्लिप्स बघितले त्याच्यातनं मला असंच वाटतंय की कुठेतरी स्वतःचं मन रमवण्यासाठी घरात त्यांना मे बी ते घर खायला उठत असेल, नवरा सतत खूप राजकारण समाजकारण याच्यात बिझी असल्यामुळे घरी तो वेळ देऊ शकत नसेल, मुलगी आत्ता अशा वयात आहे की जिकडे सगळ्यांच्याच बाबतीत होतं असं, म्हणजे मी पण लहान असताना तेव्हा असंच करायचो की आई बाबांपेक्षा फ्रेंड्स बरोबर जास्त टाइम स्पेंड करायला आवडतो. नंतर मग जसं जसं वय वाढत जातं तसं असं कळतं की नाही मित्र काही नाही, परिवारच सगळ्यात महत्वाची गोष्ट असते. सो या सगळ्या याच्यामुळे मला असं वाटतंय की काहीतरी त्या स्वतःला वेगळं सिद्ध करण्याच्या प्रयत्नाच्या नादात, किंवा मी किती फ्री आहे आणि माझं स्वतःचं एक म्हणणं असलं पाहिजे, माझं एक स्वतःचं स्थान असलं पाहिजे, मी यांची पत्नी म्हणून यांच्यावर डिपेंडेंट नाहीये, मी इंडिपेंडेंट एक स्त्री आहे जी स्वतः कमवते, स्वतः एक सेलिब्रिटी झालेली आहे, असं काहीतरी त्यांच्या डोक्यात चाललेलं असावं असं मला तरी वाटतंय. ओव्हरऑल त्यांचं जे काही हल्ली चाललंय ते बघून फक्त मला तेच पुन्हा एकदा म्हणावंसं वाटतं की जरा ड्रेसिंग सेन्सच्या बाबतीत त्यांनी थोडं कॉस्ट्युम डिझायनरला झापलं पाहिजे, किंवा त्यांना जर हे खरं वाटत असेल तर त्यांनी हे जे फीडबॅक्स आहेत जे त्यांना ट्रोल करत नाहीयेत, त्यांच्या एका चांगल्या हेतूनच ते बोलण्याचा प्रयत्न करतात, तो हे फीडबॅक्स त्यांनी सिरियसली घ्यायला हवेत. आणि आपण फक्त मुख्यमंत्र्याची नाही तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याची पत्नी आहोत, जरा तो ऑरा वाटला पाहिजे, जरा रिस्पेक्ट वाटला पाहिजे, तो कुठेतरी गणतोय. बट बघूया, आज नाही तर उद्या त्यांना काहीतरी वाटेल की नाही आता आपण एकदम असं छान रुबाबदार दिसलं पाहिजे आणि आपण हे सगळे कॉस्ट्युम्स जे आहेत ते आता अवॉइड करायला हवं. तुम्हाला ओव्हरऑल या सगळ्या संदर्भात काय म्हणणं आहे कमेंटच्या माध्यमातून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.